बघा पुण्यामध्ये महाविकास पुण्यामध्ये महाविकास आघाडीच्या बोला धन्यवाद। हे माझ्या बाजूला जे काँग्रेसचे नेते आहेत, महाविकास आघाडीचे नेते मोहन जोशी आणि आमचे शिवसेनेचे इकडले दोन्ही जिल्हा प्रमुख शहर प्रमुख आमचे संजय मोरे गजानन थरकुडे यांचा आग्रह आहे की दिवस कमी आहेत, महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या मतदारसंघात जाऊन थोडीफार हालचाल करावी आपण सगळ्यांनी। आणि पुण्यातलं वातावरण अत्यंत चांगलं आहे, निकाल लागल्यावर तुम्हाला मी सांगतो याची प्रचिती येईल। 2019 आणि 2024च्या निकालामध्ये तुम्हाला फार अंतर दिसेल। तुम्ही आज ज्या मतदारसंघात फिरणार आहे ते सगळे तिन्ही चारही मतदारसंघ भाजपचे, ते मतदारसंघ भाजपचे जरी असले तरी उद्याच्या निवडणुकीत महाविकास आघाडी 100% विजयी होते। योगी आदित्यनाथ सभा घेतात। योगी आदित्यनाथ हे लोकसभा निवडणुकीत त्यांच्याच राज्यात हारलेले आहेत आणि जे आपलं राज्य वाचवू शकले नाहीत लोकसभेला 42 जागा इंडिया आघाडी जिंकली योगींच्या उत्तर प्रदेशमध्ये। तिकडे त्यांचं बटंगे कटंगे चाललं नाही तेव्हा ते महाराष्ट्रात पुण्यामध्ये येतात, पुण्यामध्ये अजिबात चालणार नाही। अजित पवार सहमत नाहीत, परंतु देवेंद्र फडणवीस म्हणतात की अजित पवारांना त्याचा अर्थच कळला नाही। असं आहे की हे देवेंद्र फडणवीस जे आहेत ते सध्या गोंधळलेल्या मनस्थितीमध्ये आहेत। गेली 2.5 वर्ष ते अत्यंत ज्युनियर एकनाथ शिंदे यांच्या हाताखाली काम करत आहेत आणि 23 तारखेनंतर त्यांना आपल्या राजकीय भविष्याविषयी काही कल्पना नाही, काय होईल, विरोधी पक्ष नेतेपद मिळावं इतक्या तरी जागा त्यांना मिळतात का अशी आम्हाला शंका आहे। रामदास कदमांकडून टीका केली गेली आहे की यांच्यावरती उद्धव ठाकरेंवरती आदित्य ठाकरेंवरती। रामदास कदमांचा काय घेऊन बसला? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।